सोलापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठवड गाव शहरात घडलेली हृदयद्रावक आणि थरारक घटना केवळ एका कुटुंबाचा अंत करणारी ठरली नाही, तर यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. संशयाच्या पिशाचानं एका हसत्या खेळत्या संसाराचा कसा रक्तरंजित शेवट केला याचं एक अत्यंत भयानक उदाहरण आहे. ही संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी आपल्याला या दाम्पत्याचा भूतकाळ, त्यांच्यातील वादाची कारणं, हत्येच्या दिवसाचं पूर्वनियोजित कारस्थान, प्रत्यक्ष घटनास्थळावरील थरार आणि त्यानंतर झालेली पोलीस कारवाई या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. या दुर्दैवी कथेची सुरुवात सुमारे 8 वर्षांपूर्वी झाली होती. पेठवडगाव जवळील सावर्डे गावाचा रहिवासी असलेला दीपक लाडू कांबळे आणि अमृता हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे एकमेकांवर अत्यंत मनापासून प्रेम होतं. दोघांच्या जाती वेगवेगळ्या असल्यानं सुरुवातीला त्यांच्या या प्रेमसंबंधांना कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर काहीसा विरोध झाला होता. परंतु एकमेकांसोबत जगण्याच्या दृढ निश्चयामुळं त्यांनी सर्व संकटांवर मात केली. अखेर 8 वर्षांपूर्वी त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष अत्यंत सुखात आणि आनंदात गेली. त्यांच्या या संसारात 2 चिमुरड्या मुलींचा जन्म झाला. दीपक लहान मोठी कामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता, तर अमृता आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत घर सांभाळत होती. दोन्ही मुलींच्या आगमनानं त्यांच्या संसारात आनंदाचं वातावरण होतं. परंतु दीपकच्या वागण्यात अचानक बदल होऊ लागला. तो अमृताच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवू लागला. संशयाचं भूत त्याच्या डोक्यात असं काही बसलं की तो अमृताच्या चारित्र्यावर थेट शंका घेऊ लागला. अमृतानं कोणाशी बोलायचं, कुठे जायचं, मोबाईलवर कोणाशी चॅटिंग करायचं, यावरून दीपक रोज तिच्याशी कडाक्याची भांडणं करू लागला. सुरुवातीला अमृतानं कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये आणि आपल्या 2 लहान मुलींचं भविष्य खराब होऊ नये म्हणून दीपकचा मानसिक छळ आणि त्याच्या संशयी स्वभाव सहन केला. तिनं त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु दीपकचा संशय दिवसागणिक वाढतच गेला. घरगुती पातळीवर हे वाद सोडवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. रोजच्या रोज होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर अमृतानं या जाचातून कायदेशीर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या हक्कासाठी आणि कायदेशीर सल्ल्यासाठी पेठवडगाव येथील एका वकिलाशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून कायदेशीर मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. पत्नीनं वकिलाकडे जाणं आणि कायदेशीर पावलं उचलणं दीपकला अजिबात मान्य नव्हतं. त्याचा संशय यामुळं अधिकच बळावला आणि त्यानं अमृताला कायमचा संपवण्याचा एक अत्यंत भयानक आणि क्रूर कट रचला. बुधवार 8 जुलै 2026 चा तो दिवस या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम आणि रक्तरंजित दिवस ठरला. दीपकनं या हत्येचं नियोजन अत्यंत थंड डोक्यानं केलं होतं. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यानं आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटस ठेवला. या स्टेटसमध्ये त्यानं अत्यंत सूचक आणि भयानक शब्द लिहिले होते की आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा, किंवा आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी शेवट. हा स्टेटस म्हणजे त्यानं आपल्या पत्नीला आणि समाजाला दिलेला एक प्रकारचा पूर्व इशारा होता. हे डिजिटल पाऊल उचलल्यानंतर त्यानं घरातून एक अत्यंत धारदार कोयता सोबत घेतला. अमृता दुपारच्या सुमारास पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील भागात असलेल्या एका व्यावसायिक संकुलात आपल्या वकिलांना भेटण्यासाठी गेली होती. अमृता तिथं गेल्याची कुणकुण दीपकला आधीच लागली होती. तो तिचा माग काढत तिथं थेट त्या संकुलाबाहेर पोहोचला. भर पावसात तो हातामध्ये धारदार कोयता लपवून अत्यंत शांतपणे अमृता बाहेर येण्याची वाट पाहत दबा धरून बसला होता. सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास अमृता वकिलांची भेट घेऊन त्या कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडली. ते रस्त्यावर येताच आधीच दबा धरून बसलेल्या दीपकनं तिला गाठलं. भरवसा दोघांमध्ये पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून आणि वकिलांकडे येण्याच्या कारणावरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद काही सेकंदातच इतका विकोपाला गेला की दीपकच्या डोक्यातील संशयाचं भूत पूर्णपणे जागं झालं. संतापाच्या भरात त्यानं आपल्या जवळील धारदार कोयता काढला आणि काहीही विचार न करता अमृतावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानं पहिला वार तिच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर केला. अचानक झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे अमृताला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. ती गंभीर जखमी होऊन थेट रस्त्यावर कोसळली. अमृताचा जीव वाचवण्यासाठी आणि तिचा आक्रोश ऐकून रस्त्यावर जाणारे काही धाडसी नागरिक आणि प्रत्यक्षदर्शी तिच्या दिशेनं धावले. त्यांनी दीपकला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दीपकनं अत्यंत आक्रमक होऊन हातातील रक्ताळलेला कोयता लोकांच्या दिशेनं फिरवला. तो लोकांना ओरडून म्हणू लागला की ती माझी पत्नी आहे, हे आमचं अंतर्गत मॅटर आहे, कोणीही यामध्ये पडू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. एका हातात रक्ताने माखलेला कोयता आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला पाहून नागरिकांचा थरकाप उडाला. दीपकच्या या रौद्र रूपामुळे आणि धमकीमुळे मदतीसाठी पुढे आलेले लोक मागे सरकले. कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. दीपकनं लोकांसमोरच अमृताचा खेळ पूर्णपणे संपवला. अमृताची हालचाल पूर्णपणे थांबल्याची आणि तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर दीपकनं अत्यंत थंड डोक्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अमृताची हालचाल पूर्णपणे थांबल्याची आणि तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर दीपकनं अत्यंत थंड डोक्यानं तिथून पळ काढण्याचा विचार केला. जाता जाता तो मोठ्यानं ओरडला की विषय संपवला. हा थरार पाहून परिसरात उपस्थित असलेले नागरिक, व्यावसायिक आणि प्रवासी सुन्न झाले. भर रस्त्यात एका महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळं पेठवडगाव शहरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण पसरले. घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी जमली आणि काही जणांनी तातडीनं या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना दिली.
पेठवडगाव पोलिसांच्या पथकानं अत्यंत गतीने आणि कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासातच आरोपी पती दीपक कांबळे याला ताब्यात घेतलं. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप दिसत नव्हता, असं सूत्रांकडून समजलंय. पोलिसांनी त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला धारदार कोयता जप्त केला. दीपकनं गुन्ह्याची कबुली दिली असून पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातूनच आपण हे पाऊल उचलल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दीपकच्या मोबाईल मधील तो वादग्रस्त व्हॉट्सअप स्टेटस देखील तपासाचा एक मुख्य डिजिटल पुरावा म्हणून जप्त केला आहे. या घटनेनं अनेक सामाजिक किंवा कौटुंबिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले. कौटुंबिक हिंसाचार आणि संशयाचं भूत जेव्हा माणसाच्या डोक्यात संचारतं, तेव्हा तो स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा आणि पत्नीच्या 8 वर्षांच्या सहजीवनाचा एका क्षणात विसर पडू देतो. त्याचं हे एक अत्यंत भयानक उदाहरण आहे. या हत्येमुळे दीपक आणि अमृता यांच्या 2 निष्पाप मुलींचं छत्र हरपलंय. आई या जगात राहिली नाही आणि वडील आता खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यामुळे या 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. पेठवडगाव पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीला न्यायालयात हजर करून त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल यासाठी कायदेशीर पुरावे गोळा करतायत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.